हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी। फ्रेंड्स, आज या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी या ठिकाणी घेऊन आली आहे। सिंपल सेंटेन्सेस आपण पाहत आहोत, त्याच्यामध्ये 4 व्हिडिओज मी या ठिकाणी अपलोड केले आहेत। त्यामधील हा 5 नंबरचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की हॅडचा यूज आपण कशा पद्धतीने करणार आहे आणि हॅडचा यूज सिंपल सेंटेन्सेसमध्ये कोण्या अर्थाने घेतला जातो। तर चला आता मी व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करते। बघा, सिंपल सेंटेन्सेस म्हणजे साधे वाक्य ज्याच्यामध्ये मेन वर्ब नसते, ज्याच्यामध्ये ॲक्शन नसते, ज्याच्यामध्ये काय असते, एखाद्याचं वर्णन, स्तुती किंवा मग निंदा, ह्या गोष्टी याच्यामध्ये असतात। याला आपण काय म्हणतो, सिंपल सेंटेन्सेस असं म्हणतो। मग आपण आज जो पार्ट पाहणार आहे, पार्ट नंबर 5, याच्यामध्ये आपण आय हॅड, याच्यामध्ये हॅडचा यूज वेगवेगळ्या प्रोनाउनच्या नंतर किंवा नाउनच्या नंतर घेतल्यानंतर आपण त्याचं मीनिंग काय लावतो, तर माझ्याजवळ होते, होऊन गेलेला जो काळ आहे पास्ट टेन्स, लहानपणीपासून तर आतापर्यंत जो काही काळ होऊन गेला त्या सर्व काळाला मी काय म्हणते, पास्ट टेन्स असं म्हणते। तर पास्ट टेन्समध्ये मला सांगायचं आहे की माझ्याकडे एखादी गोष्ट होती जी आत्ता नाही आहे पण त्यावेळेस माझ्याकडे होती। आय हॅड अ कार, माझ्याकडे कार होती, आता आहे का, आता नाही आहे। आय हॅड अ बिग बंगलो, माझ्याकडे बिग बंगलो होता। मग अशाच पद्धतीने तिच्याकडे होतं, त्यांच्याकडे होतं, आमच्याकडे होतं, होऊन गेलेल्या काळामध्ये होतं, त्यावेळेस मी यूज करणार आहे हॅडचा। सिंपल सेंटेन्सेसमध्ये हॅडचा यूज, माझ्याजवळ होते। बघा, मी या ठिकाणी स्ट्रक्चर काढलंय, त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कसं बनवणार, निगेटिव्ह कसं बनवणार, क्वेश्चन कसे फ्रेम करणार आणि निगेटिव्ह क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम करणार हे पाहणार आहे। तर बघा, स्ट्रक्चर सगळ्यात पहिले पॉझिटिव्हचं सोपं आहे खूप। सब्जेक्ट, सब्जेक्टमध्ये तुम्हाला माहिती आहे काय येते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आली आहे। त्याच्यामध्ये एकतर नाउन असतं किंवा मग प्रोनाउन असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा मग काय असेल, प्रोनाउन असेल, याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट असं म्हणतो। सब्जेक्ट कुठे असते, वाक्याच्या सुरुवातीला असते। त्याच्यानंतर घेणार आहे आपण हॅड, हॅड जे मेन वर्ब याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर घेणार आपण ऑब्जेक्ट। आता बघा, निगेटिव्ह करताना आता इथे बघा हॅड काय आहे, मेन वर्ब आहे। हॅव, हॅड, हॅड असे 3 याचे फॉर्म आहेत। तर हॅड काय आहे, तर हे काय आहे, सेकंड फॉर्म आहे, पास्ट मधील फॉर्म आहे। तर मग हॅड असताना, मेन वर्ब असताना आपण लगेच नॉट लावत नाही। तर मग आपल्याला काय घ्यावं लागतं, आपल्याला कुठलंही निगेटिव्ह सेंटेन्स फ्रेम करायचं असेल त्यावेळेस आपल्याला आवश्यकता असते हेल्पिंग व्हर्बची। मग यापूर्वी जो व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यामध्ये हॅव आणि हॅडचा यूज कसा करायचा हे आपण पाहिलं, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह करताना डू आणि डज याचा यूज आपण केला होता। मग या ठिकाणी हे पास्टचं सेंटेन्स आहे म्हणून मला काय घ्यायचं आहे, डिड, डिडचा यूज करायचा आहे। डिड नॉट प्लस हॅव। आता हे हॅव का बरं झालं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपण डिड घेणार, निगेटिव्हसाठी असेल, क्वेश्चनसाठी असेल, ज्यावेळेस डिड आलं त्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे V1, हॅव, हॅड आणि हॅड, हे झालं V1 हॅव प्लस ऑब्जेक्ट, हे झालं निगेटिव्हचं सूत्र। आता बघा, आता मला प्रश्न बनवायचा आहे। प्रश्न बनवताना आपल्याला काय करावं लागतं, हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यावं लागतं। आपण मेन व्हर्बला उचलून सुरुवातीला तर नाही घेऊ शकत, आपल्याला काय घ्यायचं असते, हेल्पिंग व्हर्बच घ्यायचं असते। मग या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब काय घेतलं आपण, डिड घेतलं, डिडला उचलून सुरुवातीला ठेवलं मी डिड, कारण व्हर्बल क्वेश्चन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं आहे। डिड घेतलं प्लस सब्जेक्ट, त्याच्यानंतर डिड आला तर आपण काय करतो, V1 हॅव प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन। बघा, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह व्हर्बल म्हणजे नकारार्थी प्रश्न, पण ज्याचा आन्सर काय असेल, यस और नो एवढंच आन्सर असेल त्याचं। डिडंट निगेटिव्ह क्वेश्चन आहे म्हणजे नॉट येणार त्याच्यामध्ये, डिड सब्जेक्ट नंतर नॉट असं सुद्धा घेता येते,
मात्र तुम्ही असं पण घेऊ शकता, डिड आणि नॉटला एकत्र केलं तर डिडंट होते. डिडंटला सुरुवातीला घ्यायचं, डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव, डिड आहे म्हणून हॅव घेतलं, प्लस ऑब्जेक्ट, निगेटिव्ह क्वेश्चन. अशा पद्धतीनं चारही सूत्र आपण या ठिकाणी पाहिले. तर आता डिडचा यूज, डिडच्या नंतर हॅव येणार, हे कसं काय लक्षात राहील तुमच्या, तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे, हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वर्बचे 3 फॉर्म्स माहिती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. मी यापूर्वी पार्ट्स ऑफ स्पीचचे व्हिडिओसुद्धा टाकले आहेत, त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, वर्ब हे सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये शिकवल्या आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. बघा आता या ठिकाणी आपण पॉझिटिव्हमध्ये काय यूज करणार, निगेटिव्हमध्ये काय यूज करणार, क्वेश्चनसाठी काय यूज करणार आणि क्वेश्चन निगेटिव्हसाठी काय यूज करणार, हे या ठिकाणी मी काढलं आहे. तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्ही हे लिहून घेऊ शकता आणि याची प्रॅक्टिस करू शकता. ओके, बघा पॉझिटिव्ह असेल, कुठलंही नाऊन प्रोनाऊन असेल, मला हॅडच घ्यायचं आहे. आय हॅड, माझ्याजवळ होते. वी हॅड, आमच्याजवळ होते. दे हॅड, त्यांच्याजवळ होते. यू हॅड, तुझ्याजवळ होते किंवा तुमच्याजवळ होते. यूचा यूज आपण एकवचनी अनेकवचनी दोन्ही याच्यासाठी करतो. ही हॅड, त्याच्याजवळ होते. शी हॅड, तिच्याजवळ होते. इट हॅड, एखाद्या प्राण्याजवळ होते किंवा मग एखाद्या वस्तूकडे होते. राम हॅड, रामकडे होते. पीपल हॅड, लोकांकडे होते. मग नाऊन कुठलंही असो, प्रोनाऊन कुठलंही असो, सिंग्युलर प्लुरल आपल्याला घ्यायचं आहे हॅड. ओके, पास्टमध्ये एखादी गोष्ट होती हे सांगण्यासाठी. मग मला सांगायचं आहे आता माझ्याकडे नव्हते, तिच्याकडे नव्हते, पास्टमध्ये. निगेटिव्ह, मग मी कसं करणार, आय डिड नॉट हॅव, माझ्याजवळ नव्हते. त्याच पद्धतीनं वी डिड नॉट हॅव, आमच्याजवळ नव्हते. मी तुम्हाला सूत्रामध्ये सांगितलं की डिडचा यूज का बरं केला आपण, कारण आपल्याला निगेटिव्ह करताना, प्रश्न बनवताना हेल्पिंग वर्बची गरज असते. मग या ठिकाणी आपल्याला पास्टमधलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं, हेल्पिंग वर्ब डीड घेतलं. डीड, नॉट आणि हॅव. हॅडचं काय झालं, हॅव झालं, कारण आपण या ठिकाणी ज्यावेळेस डीड घेतो त्यावेळेस आपल्याला V1 घ्यायचं असते, वर्बचं पहिलं रूप, म्हणून आपण इथे काय घेतलं, हॅव घेतलं. हॅव, हॅड आणि हॅड हे 3 रूप झाले हॅवचे. तर हॅड हे पास्टमधलं रूप आहे म्हणून आपण हॅव केलं त्याचं. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बनवताना डीड आय हॅव, माझ्याजवळ होते का. डीड वी हॅव, आमच्याजवळ होते का. डीड शी हॅव, तिच्याजवळ होते का. अशा पद्धतीनं मी काय बनवणार आहे, प्रश्न बनवणार आहे. प्रश्न बनवताना मला काय घ्यायचं असते, डीडचा यूज करायचा असते सुरुवातीला. डीड, आय आणि हॅडचं काय होणार, हॅव होणार, कारण डीड आहे. डीड असलं की V1 येणार. हे झालं पॉझिटिव्ह क्वेश्चन. निगेटिव्ह क्वेश्चन करताना काय करायचं आहे, निगेटिव्ह म्हटलं की नॉट येणार त्याच्यामध्ये. डिडंट आय हॅव, डिडंट ही हॅव, डिडंट शी हॅव, माझ्याजवळ नव्हते का, तिच्याजवळ नव्हते का, त्यांच्याजवळ नव्हते का, याच्यासाठी आपण याचा यूज करणार. ओके, हे झाले सूत्र. आणि हे कशाच्या नंतर आपण काय घेणार, आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल तर कसं वापरायचं आहे, आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल तर कशा पद्धतीने यूज करायचं आहे, आणि क्वेश्चन निगेटिव्ह बनवायचं असेल त्यावेळेस आपण काय घेणार हे इथे पाहिलं आपण. ओके, तर हे बघा, हे तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे. हे सगळ्यात पहिले याची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर आपण जाणार आहे आता सेंटेन्स फॉर्मेशनकडे. ओके, बघा पॉझिटिव्हचे सेंटेन्स या ठिकाणी बनवलेत मी. पॉझिटिव्हचे बनवताना अगदी सोपं आहे. कुठलंही नाऊन प्रोनाऊन असलं तर आपण काय घेणार आहे, हॅडच घेणार आहे. ओके, बघा आय हॅड अ कार, माझ्याकडे कार होती. आता नाही आहे पण माझ्याकडे होती. मी एखाद्या व्यक्तीला सांगत आहे की माझ्याकडे कार होती, बिग बंगलो होता, माझ्याकडे खूप सारे पैसे होते पास्टमध्ये. त्यावेळेस आय हॅड अ कार, माझ्याजवळ कार होती. वी हॅड अ नॉवेल्स, आमच्याजवळ काय होत्या, कादंबऱ्या होत्या. बघा दे हॅड अ गझल्स, त्यांच्याजवळ काय होत्या, गझल्स होत्या पास्टमध्ये. आता नाही आहे, पास्टमध्ये होत्या. ही हॅड फ्रीडम, त्याच्याकडे फ्रीडम होता, त्याच्याकडे काय होतं, मोकळीक होती. शी हॅड फोटोज, तिच्याकडे फोटोज होते. हे झाले पॉझिटिव्ह. आता तुम्हाला जे काही सांगायचं असेल, बोलायचं असेल अशा पद्धतीनं, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी ऑब्जेक्ट्समध्ये चेंज करून यूज करू शकता.
ओके, बघा निगेटिव्ह करताना आता काय करायचं आहे मला, निगेटिव्हचं सूत्र काय आहे पहा, सब्जेक्ट डिड नॉट हॅव आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय, आता घेतलं डिड नॉट हॅव, हॅडचं काय झालं या ठिकाणी, हॅव झालं. गुड नेचर हे झालं ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. इथे मेन व्हर्ब आहे, मेन व्हर्बच्या नंतर लगेच नॉट येत नाही किंवा मेन व्हर्बला उचलून आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवत नाही, असा प्रश्न आपण कधीच बनवत नाही, म्हणून आपण या डीडचा यूज करतो. ओके, बघा आय डिड नॉट हॅव गुड नेचर, माझ्याकडे चांगला स्वभाव नव्हता. वी डिडंट हॅव अ कम्प्युटर, आमच्याकडे कम्प्युटर नव्हते. आता वी डिडंट हॅव, डीड आणि नॉटला एकत्र केलं मी, डिडंट झालं हे, असं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. यू डिडंट हॅव अ पोयम, तुझ्याकडे कविता नव्हती. ही डिडंट हॅव टॉयज, त्याच्याकडे खेळणे नव्हते. शी डिडंट हॅव करेज, तिच्याकडे साहस किंवा धैर्य नव्हते. होऊन गेलेल्या काळासाठी बोलत आहे आपण. ओके, निगेटिव्ह, माझ्याकडे होते, माझ्याकडे नव्हते. आता आपल्याला म्हणायचं आहे माझ्याकडे होते का, त्याच्याकडे होते का, तिच्याकडे होते का. आता हे पाहणार आपण कसं बनवायचं आहे. क्वेश्चन, डीड आय हॅव गुड कल्चर, आमच्याकडे चांगलं कल्चर संस्कृती होती का, प्रश्न आहे. आता तुम्ही सूत्र पाहिलं तर बघा, सूत्रामध्ये डीड सब्जेक्ट आय, हॅव इथे हॅव घेतला आपण, ऑब्जेक्ट गुड कल्चर झालं. सूत्रात पण टाकू शकता किंवा अशा मेथडनं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा झालं. नेक्स्ट बघा, डीड यू हॅव इंटरनेट कनेक्शन, म्हणजे तुझ्याकडे इंटरनेट कनेक्शन होते का, पास्टमध्ये होते का, हा प्रश्न आहे पास्टमधला. मग आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, असेल तर येस, नसेल तर नो. यालाच आपण काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर व्हर्बल क्वेश्चनचं आन्सर आपण येस ऑर नोनच देत असतो, मग त्यामध्ये निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन असो किंवा मग पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन असो. ओके, बघा नेक्स्ट, डीड ही हॅव सिंगिंग टॅलेंट, त्याच्याकडे गायनाचे सिंगिंगचे टॅलेंट होते का. डीड शी हॅव डान्सिंग टॅलेंट, तिच्याकडे डान्सिंगचे टॅलेंट होते का. एखादी अशी व्यक्ती असेल जे आपली मित्र मैत्रिणी लहानपणीच्या, ज्यांच्याविषयी आता आपल्याला माहिती नाही, मग तिच्याकडे ही गोष्ट होती का नव्हती का, ती आत्ता आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण आपण त्याविषयी पास्टमधल्या गोष्टीविषयी आत्ता बोलत आहोत. त्यावेळेस मला अशा पद्धतीनं सेंटेन्स बनवायचे आहे. जर मला क्वेश्चन विचारायचा असेल तर, तिच्याकडे बिग बंगलो होता का, तिच्याकडे डान्सिंगचे टॅलेंट होते का, हे असे प्रश्न याच्यामध्ये आपण फ्रेम करणार. आता बघा निगेटिव्ह क्वेश्चन, जसं आपण इथे म्हटलं होते का, आता इथे काय येणार आहे मग, नव्हते का. निगेटिव्ह क्वेश्चन आहे, नव्हते का. बघा डिडंट, नंतर सब्जेक्ट आहे यू, सब्जेक्ट घेतला आपण तिथे यू. हॅव क्लासिकल सॉंग्स, डिडंट यू हॅव क्लासिकल सॉंग्स, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे क्लासिकल सॉंग्स नव्हते का. निगेटिव्ह प्रश्न आहे पास्टमधला. आता हेच क्वेश्चन तुम्ही कशा पद्धतीने फ्रेम करू शकता बघा, डीड यू आणि नंतर इथे नॉट, नंतर हॅव. डीड यू नॉट हॅव क्लासिकल सॉंग्स असं देखील म्हणता येते, असा देखील क्वेश्चन बनवू शकतो आपण. पण आपण इथे काय केलं, डीड आणि नॉटला एकत्र केलं, डिडंट केलं त्याला. डिडंट यू हॅव क्लासिकल सॉंग्स, तुझ्याकडे क्लासिकल सॉंग्स नव्हते का. नेक्स्ट बघा, डिडंट ही हॅव अ मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल नव्हता का. निगेटिव्ह क्वेश्चन आहे, डिडंट ही नॉट हॅव अ मोबाईल असं देखील होतं. डिड शी नॉट हॅव रंगोली टॅलेंट, तिच्याकडे रंगोली टॅलेंट नव्हते का. डिड शी नॉट किंवा डिडंट शी हॅव रंगोली टॅलेंट, तिच्याकडे रंगोली टॅलेंट नव्हते का. दोन्ही पद्धतीनं. डिड इट नॉट हॅव फ्रुट्स, म्हणजे त्या झाडाकडे
फ्रुट्स नव्हते का किंवा त्या झाडाला फळं नव्हते का असा प्रश्न या ठिकाणी विचारला. कारण इटचा यूज आपण कधी करतो? नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी. मग ज्यावेळेस मला त्यांच्याविषयी प्रश्न विचारायचा असेल त्यावेळेस मी कशाचा यूज करणार आहे? मग इटचा यूज करणार आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण काय काय पाहिलं. या ठिकाणी पॉझिटिव्ह कसं बनवायचं, निगेटिव्ह कसं बनवायचं, क्वेश्चन कसे फ्रेम करायचे, निगेटिव्ह क्वेश्चन कसे फ्रेम करायचे, याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगितली. ते समजली असेल त्या पद्धतीने बनवा किंवा सूत्राच्या पद्धतीने बनवा, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं बनवा. ओके, तर हॅडची घरी प्रॅक्टिस करा, त्याच्यावर कमांड मिळवा. ठीक आहे, या टॉपिकचा घरी अभ्यास करा आणि जर तुम्हाला याच्यामधलं काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करून मला कळवू शकता. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.